खेड ITI बरोबर भारत कोर्सचं अतिशय वेगळं आणि भावनिक नातं आहे असं म्हणायला हरकत नाही. की आपण जास्तीत जास्त आधुनिक अशा गोष्टी इथे निश्चितपणे शिकता याव्यात आपल्याला, अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. टर्नरची बॅच आहे सर, तिथं मुलं आहेत. मशिनिस्टची बॅच आहे खेडला, आपल्याकडं ग्राइंडरची बॅच आहे, फिटरची बॅच आहे, टीडीएमची बॅच आहे. म्हणजे जवळजवळ 400-500 मुलं आहेत. मग त्या 2 मशीनवरती तेवढं शक्य होणार नाही, कारण प्रॅक्टिकल बेस हा तेवढंच ITIचा आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल तर इकडे कंट्रोल पॅनल आहे. आता हा फानुकचा आहे. तुम्हाला वाटलं इथं सिमेंटचा घ्यायचा, सिमेंटचा घ्या. इकडे मेटल कटिंग आहे. तर याच्यातनं काय झालं की विद्यार्थ्यांचा खूप आत्मविश्वास वाढला. तर 20-20, 25-25 लाखाची मशीन विद्यार्थ्यांना इन्स्ट्रक्टर हातात द्यायला घाबरतात. त्याच्यामुळे टूल तुटला, काय झालं, त्याच्यामुळे ह्या भीतीने मुलं शिकत नाही. आपल्या इथं असा दावा आहे की सर हा आपण ज्याचा जर उपयोग केला तर 80% त्याची जी काय स्किल कॉम्पिटन्सी आहे ती फक्त 2 वर्षात नाही तर 2 महिन्यात आपण काढून घेऊ. दौरे साहेबांनी भारत कोर्सच्या सहकार्याने आणि ITIच्या सहकार्याने ते लॅब सेटअप केलेली आहे. त्या लॅबमध्ये तुम्हाला कॉम्प्युटरच्या सहाय्याने CNC मशीन कशी ऑपरेट करायची ते तुम्हाला शिकवलं जाईल. प्रत्यक्ष CNC मशीन विकत घ्यायची झाली तर 25-30 लाख रुपये लागतात, परंतु सिम्युलेटरच्या सहाय्याने तुम्ही शिकला तर तुम्हाला 50% याच्यावर शिकता येतं. जपान जर्मनीमध्ये 1 लाख रुपये पगार द्यायला तयार आहे कंपन्या, त्यांना CNC प्रोग्रामर पाहिजे. ऑटोमॅटिक टूल तर VMC मध्ये आहे, CNC मध्ये आहे आणि हे सगळं ऑटोमॅटिक असतं. तर पूर्वी ज्याच्याने ताकद असेल तो टर्नर फिटर व्हायचा. आता मुलं सुद्धा टर्नर फिटर झाल्या. तर चांगले शिकलेली मुलं, चांगले CNC ऑपरेटर, VMC ऑपरेटर, चांगली SCD मुलं आहेत. निश्चितपणा आज त्यामध्ये डिमांड आहे. अगदी बिनधास्तपणे तुम्ही मशीनशी खेळू शकता, तुमचं प्रोग्रामिंगचं स्किल वाढवू शकता. आणि येणारा काळ फक्त मी टर्नर मशीन म्हणून आपल्याला नाही करायचंय. आताच हे जे काही सिम्युलेशन सेंटर आहे त्याच्यातनं उद्याचे तुम्ही प्रोग्रामर घडला पाहिजेत. आणि ह्या प्रोग्रामरला या इंडस्ट्रीमध्ये अक्षरशः $1.5 लाखापर्यंत पगार मिळतो. लर्निंग रिलेटेड ऑपरेशन, मशीनिस्ट रिलेटेड ऑपरेशन, बिलिंग रिलेटेड ऑपरेशन, हे सर्व ऑपरेशन या कॉम्प्युटरवर सिम्युलेटरद्वारे तुम्हाला शिकवण्यात येणार आहे. आणि तुम्ही परफेक्ट झाल्यानंतर मग तुम्हाला मशीनवर डायरेक्ट त्याची प्रॅक्टिस होणार आहे. त्या संधी ग्रॅब कराव्या आणि आपलं कुटुंब, आपलं गाव, आपला समाज याच्यासाठी आपण वाढीसाठी प्रयत्न करावे, असं इथं चिंतून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.